मित्रांनो, आज भव्य दिवस ओपनचं मैदान देवाभाऊ केसरी 2025 हे 2 लाखाचं मैदान आज पार पडतंय. या मैदानात काही गट पळून आले आहेत आणि त्या गटामधूनच गटपासून सेमीसाठी पात्र कोण कोण झाले याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो, गट क्रमांक 3 बाकासूर आणि बाकासूर सोबत होता नवीन चेहरा नांद्या. बाकासूर आणि नांद्याने सुद्धा निकाल घेतला होता, पण तरी सुद्धा निकाल का पेंडिंग ठेवण्यात आला आणि नंतर निकाल नक्की कोणाला दिला हे आपण पाहणारच आहोत. त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल बोधकर यांची नवीन खरेदी तेजा आणि सुंदरची जोडी ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पाहिली होती त्याचप्रमाणे आज सुद्धा पाहिली आणि ही गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली का नाही, निकाल नक्की कोणाला दिला हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पण नक्की बघा. गटपासून सेमीसाठी पात्र झाल्या सर्वच नंदींना आपण प्रथम मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊया. मित्रांनो, ज्याने रुस्तम हिंद केसरीचं मैदान गाजवलं होतं, बाकासूर सोबत पळून रुस्तम हिंद केसरीचा मानकरी झाला होता असा माहिब्या गटपास झाला का नाही. तर मित्रांनो, माहिब्या गटपास झालेला आहे आणि माहिब्याने सुद्धा निकाल घेतला आहे. आज माहिब्याच्या गाडीला चांगलाच वेग लागला आहे. तर मित्रांनो, नक्कीच ही गाडी गुलालात राहील. तुम्हाला काय वाटतंय, ही गाडी 1 नंबर करेल का? कमेंट करून नक्की सांगा. गटाला तर चांगलाच वेग लागला आहे. माहिब्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरचा लखनने आत्ताच देवेंद्र फडणवीस केसरी मैदान झालं. या मैदानात कारुंडेकरांचा चिक्यासोबत पळून 1 नंबर केला होता आणि आज सुद्धा या देवाभाऊ केसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे. तर लखन गटपास झाला का नाही. तर मित्रांनो, लखन आणि पाखरेची गाडी आज सुंदररित्या पाहिली. गाडीला जबरदस्त वेग लागला आहे आणि या गाडीने सुद्धा निकाल घेतला आहे आणि गटपासून सेमीसाठी पात्र. तर लखन आणि पाखरेला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो, सुंदर उर्फ कॉकटेल या बैलगाडी क्षेत्रातला एक अपराजित होता. जिथे ज्या मैदानात उतरतो त्या मैदानात बोलात राहतोय आणि 1 नंबर करतोय असा हा कॉकटेल सोबत आज पाहायला वादळ. कॉकटेल आणि वादळ या गाडीला जबरदस्त वेग लागतोय आणि जेव्हा हे पाहिलं तेव्हा 1 नंबरच केला आहे आणि आज सुद्धा या देवाभाऊ केसरी मैदानासाठी सज्ज झालेत. तर कॉकटेल आणि वादळ गटपास झाले का नाही. तर मित्रांनो, या मैदानात सुद्धा गटाला जबरदस्त असा वेग लागला आहे आणि सुद्धा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झालेत. तर कॉकटेल आणि वादळा सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो, ज्याची आत्ताच 61 लाखाला विक्रमी खरेदी झाली, ज्याला वेगाचा शेवट म्हणून ओळखलं जातं, असा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सारजासोबत आज पाहिला. सासवडचा बादलने बालमासोबत एक मैदान गाजवलं होतं आणि 1 नंबरचा मानकरी झाला होता. तोच हा बादल तेव्हापासून गुलालातच आहे आणि उजेडात आला आहे. बादल आणि सारजी गाडी गटपास झाली का नाही. तर मित्रांनो, बादल आणि सारजीची गाडी या गाडीला सुद्धा चांगलाच वेग लागला आहे आणि गटपासून सेमीसाठी पात्र झालेत. तर सारजी आणि बादलला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो, या देवाभाऊ केसरी मैदानात एक टॉपची जोडी कारुंडेकरांचा चिक्या. आत्ताच देवेंद्र फडणवीस केसरी मैदान झालं. या मैदानात लखनसोबत पळून 1 नंबरचा मानकरी झाला होता. तेव्हा सुद्धा निकाल घेतला होता आणि आज सुद्धा राजा आणि चिक्याच्या गाडीने सुद्धा निकाल घेतला. मित्रांनो, गाडीला चांगलाच वेग लागला आहे आणि जबरदस्त अशा तुफान वेगात गटपासून सेमीसाठी पात्र झालेत. तर राजा आणि चिक्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, गट क्रमांक 1 मधून गटपासून सेमीसाठी पात्र झालेली गाडी ज्याला ब्लॅक टायगर म्हणून ओळखलं जातं, असा बाजी करंजे पुलकरांचा बाजीच्या धावणीचा छोटा बाजी आणि बच्चन गटपासून सेमीसाठी पात्र झालेत. तर छोटा बाजी आणि बच्चनला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो, गट क्रमांक 2 मधून गटपासून सेमीसाठी पात्र झालेली गाडी माहिब्या आणि बायजाची गाडी. तर मित्रांनो, बायजा बरेच दिवस आरामावरती होता आणि बऱ्याच दिवसानंतर आज मैदानात उतरला आहे आणि पहिल्याच मैदानात गटपास केला, सुद्धा निकाल घेतला आहे माहिब्यासोबत. तर बायजा आणि माहिब्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, बायजा आज गुलालात राहील का? कारण बऱ्याच दिवसानंतर आज
मैदानात उतारला आहे. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 4मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाली गाडी. तर मित्रांनो आता जे खासदार केसरी 4 चाकीचं मैदान झालं त्या मैदानात बाकासूरसोबत पाहायला खरसुंडीचा बाब्या आणि त्याच्यासोबत होता अपशिंगेकरांचा चित्र्या. तर बाब्या आणि चित्र्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 8मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी नांद्या आणि पाखरेची गाडी. तर नांद्या आणि पाखऱ्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 9मध्ये आपल्याला बी फॅक्टर पाहताना पाहायला मिळाला. म्हणजेच बी फॉर बाळ्या आणि बी फॉर बलमा. होय मित्रांनो गट क्रमांक 9मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी बाळ्या आणि बलमाची गाडी. तर बाळ्या आणि बलमाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट पास 10 नंबर गटातून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी शेवय आबांचा पाखऱ्या आणि देवेंद्र फडणवीस केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी लखन. तर गट क्रमांक 10मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी पाखरे आणि लखनची गाडी. तर पाखरे आणि लखनला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 12मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी सुंदर कॉकटेल आणि मानगरकरांचं वादळची गाडी. तर मित्रांनो कॉकटेल आणि वादळला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 14मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी साई आणि संग्रामची गाडी. तर साई आणि संग्रामला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 15मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी मुरुमकरांचा सुंदर आणि एम नाना पेटनाका यांचा राजा. तर राजा आणि सुंदरला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 16मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी सुलतान आणि सम्राटची गाडी. तर सुलतान आणि सम्राटला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 17मधून सेमीसाठी पात्र झालेली गाडी सावकार आणि शिरसोडीची रायफल. तर रायफल आणि सावकारला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 19मध्ये एक आगळी वेगळी गाडी आपल्याला पाहताना पाहायला मिळाली चेअरमन आणि राजा. तर राजा आणि चेअरमनला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 20मधून गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी गजा 4x4 आणि छोटा हिरा यांची गाडी. तर छोटा हिरा आणि गजा 4x4ला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो ह्या होत्या काही गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेल्या गाड्या. तर आता वेळ मेन विषयाकडे. बाकासूर आणि नांद्याची गाडी याने सुट्टा निकाल घेतला तरीसुद्धा निकाल पेंडिंग का ठेवण्यात आला होता. तर मित्रांनो या गटामध्ये फक्त 3च गाड्या पाहिल्या. एक गाडी तर फॉल झालेली आणि एक अजून एक गाडी होती त्या गाडीने ऑब्जेक्शन घेतलं होतं की गाडी सुटत असताना नांद्या किंवा बाकासूर या दोघांपैकी कोणाला तरी पाय सुट्टी होती त्या पुढे होता त्यामुळे ऑब्जेक्शन घेतला होता. पण शेवटी गट क्रमांक 3चा निकाल सर्व संघटनेनं त्यानंतर नीट निरीक्षण केल्यानंतर सर्व संघटनेची मिटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी निर्णय घेतला आणि बाकासूर आणि नांद्या यांच्या गाडीला निकाल देण्यात आला. तर होय मित्रांनो नांद्या आणि बाकासूरची गाडी गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटते आज 1 नंबरचे मानकरी होते का कमेंट करून नक्की सांगा. गटाला तर चांगलाच वेग लागला आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा विषय विठ्ठल नाना बोतकर यांची नवीन खरेदी तेजा आणि सुंदर ज्याला बॉस म्हणून ओळखलं जातं असा सुंदर गट पास झाले का. तर होय मित्रांनो तेजा आणि सुंदर हे सुद्धा गटाला सुट्टा निकाल घेतला आहे आणि गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले. तर तेजा आणि सुंदरला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आजसुद्धा ही गाडी बोलायला दिसेल का कमेंट करून नक्की सांगा. चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.